विद्यांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. तरंग दुसरा, परिच्छेद 9 क्रमांकाचा. पूर्व पक्षाच्या मते कर्म हेच मोक्ष प्राप्तीचे साधन. प्रथम तरंगाचा विचार पूर्ण करून द्वितीय तरंगामध्ये अनुबंध चतुष्टयाची असिद्धी आणि सिद्धी अशा पद्धतीचा विचार आपण करत आहोत. पूर्वपक्ष बोलतोय तुमच्या ग्रंथाचा अनुबंध सिद्ध नाही, अनुबंध चतुष्टय, आणि सिद्धांती म्हणतात आमचा अनुबंध चतुष्टय सिद्ध आहे. प्रथमतः पूर्वपक्ष म्हणू लागला तुमच्या ग्रंथाचा अधिकारीच कोणीच नाही. तर सिद्धांती म्हणतात पुष्कळ नाही हे आम्हाला मान्य आहे. कारण अस्तीची महापुरी रिगता ती कोटीवरी, म्हणजे पुष्कळ नाही, पण प्राप्तीच्या पैल तरी विपायला निघे विरळायसा कोणी, तो का त्याशी लोटांगणे. म्हणून पुष्कळ नाही बरोबर आहे, पण कोणीच नाही असं नाही. पुन्हा पूर्वपक्ष बोलतो तुमच्या ग्रंथाचा विषय आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान, हा विषय सिद्ध नाही. सिद्धांती म्हणतात यातही विशिष्ट असणाऱ्या जीवाचं शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होत नाही असं जर आपण म्हणत असाल तर हे आम्हाला मान्यच आहे. परंतु त्यातला विशेष भाग जो साक्षी आहे त्याचंही ब्रह्माशी ऐक्य होत नाही असं जर आपण म्हणत असाल तर हे मात्र आम्हाला मान्य नाही. त्यातला विशेष भाग साक्षीचं ब्रह्माशी ऐक्य होऊ शकतं. आणि मग तिसरा अनुबंध चालू आहे कोणता? प्रयोजन. या ग्रंथाचं प्रयोजन काय? तर या ग्रंथाचं प्रयोजन आहे मोक्ष. मोक्ष कोणतं प्रयोजन आहे? परम प्रयोजन आहे. म्हणजे दोन प्रयोजन आहे आपल्याकडे, एक अवांतर प्रयोजन आणि दुसरं आहे परम प्रयोजन. साधनाला कोणतं प्रयोजन म्हणतात? अवांतर प्रयोजन. साध्याला परम प्रयोजन म्हणतात. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे साधन असल्यामुळे अवांतर प्रयोजन आहे आणि मोक्ष हे त्याचं साध्य असल्यामुळे परम प्रयोजन आहे. अशा प्रयोजनाची सिद्धी नाही असं पूर्वपक्षाचं बोलणं आहे. आणि का परम प्रयोजन सिद्ध नाही हा विचार करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या 4-2 गोष्टी पूर्वपक्षानेही सांगितल्या, ज्या सिद्धांतातही मान्यच आहे. त्यामध्ये शास्त्र म्हणजे काय, अध्यास म्हणजे काय, व्यष्टी समष्टी भेद काय, ह्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. त्यामध्ये शास्त्राची व्याख्या काय सांगितली? अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम, अशी शास्त्राची व्याख्या सांगितली. आणि नंतर साध्याचा विचार सांगितला. प्रत्येकाचं सामान्यतः साध्य भिन्न असेल, पण एक अंतिम साध्य जर पाहिलं तर सर्वांचं साध्य काय आहे? एकच आहे. आणि ते साध्य काय असेल तर मोक्ष आहे. मग तो पामर कोटीतला जीव असेल, विषयी कोटीतला असेल, जिज्ञासू कोटीतला असेल, कोणी असो, प्रत्येकाची अपेक्षा काय आहे? गेलेलं दुःख येऊ नये आणि झालेला आनंद दूर जाऊ नये. गेलेलं दुःख येऊ नये म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी, आणि झालेला आनंद दूर जाऊ नये म्हणजेच परमानंदाची प्राप्ती व्हावी. असं प्रत्येक मानव मात्राचं, जीव मात्राचं, मानव मात्र म्हटलं तर आणखी कमी बोलणं झालं, जीव मात्राचं आहे ना. मग ते पश्चवादी असेल त्यांचं सुद्धा साध्य काय आहे? हेच आहे. म्हणजे साध्य सर्वांचं एक आहे आणि ते साध्य करता सर्व प्रयत्नशीलही आहे, पण ते साध्य प्राप्त होत नाही. याचा अर्थ साधन अज्ञात आहे. ते साधन अज्ञात साधनाचं ज्ञान करून देतं तेच शास्त्र आहे. आणि शास्त्राने कोणता निश्चय सांगितला? मिथ्यात्व निश्चय सांगितला. आणि मग मिथ्यात्व निश्चय कळण्याकरता काय कळायला पाहिजे? अध्यास कळायला पाहिजे. म्हणून मग त्रिपुटी सांगितली, अध्यास, अध्यस्त आणि अधिष्ठान. आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा भेद केला, व्यष्टी आणि समष्टी. व्यष्टी म्हटलं की एक, समष्टी म्हटलं की अनेक. व्यष्टी म्हटलं की थोडक्यात आत्मा, समष्टी म्हटलं की ब्रह्म. मग आत्म्यावर अहंकारादी बंध आणि ब्रह्मावर जगदंतपाती पदार्थ अध्यस्त आहे. ते पदार्थाचं ज्ञान हे अध्यस्त आहे आणि अहंकारादी बंध जगताचा झालेला तो अध्यास आहे, आणि आत्मा आणि ब्रह्म हे अधिष्ठान आहे. आणि मग त्या अध्यासात 2 प्रकार, एक कार्याध्यास आणि दुसरा कारणाध्यास. परंपरेने दुःखाला येतो तो कारणाध्यास, साक्षात दुःखाला येतो तो कार्याध्यास. मग हे दृष्टांतात म्हणणं बरोबर आहे. ज्याच्या अज्ञाने भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाईना ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे, असं तुम्हाला कुठे म्हणता येणार नाही.
दृष्टांतात सिद्धांतात म्हणता येणार नाही. का? कारण कार्याध्यास, दोन अध्यास सांगितले, कार्याध्यास आणि कारणाध्यास. कार्याध्यासाची सामुग्री जुळत नाही. कारणाच्या समुदायाला काय म्हणतात? सामुग्री म्हणतात. आणि कार्याध्यासाची सामुग्री दोन आहे. एक सत्यवस्तुज्ञानजन्य संस्कार आणि दुसरी आहे प्रमातादी दोषत्रय. तर सत्यवस्तुज्ञानजन्य संस्कार दृष्टांतात बरोबर आहे. सत्य सर्प पाहिलेला असतो, सत्य रजतही पाहिलेलं असतं आणि सत्य पुरुषही बघितलेला असतो. त्यामुळे शुक्तीवर रजताचा, रज्जूवर सर्पाचा, स्थानवर पुरुषाचा अध्यास म्हणता येईल. पण त्याप्रमाणे आत्म्यावर अहंकारादी बंधाचा आणि ब्रह्मावर जगदंतपाती पदार्थाचा अध्यास म्हणता येणार नाही. काय नाही? म्हणून सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही. कारण वेदांत मतामध्ये ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्म एव नापरा. मग सत्य अहंकारादी बंध कधी भेटेल? कधीच भेटणार नाही. आणि प्रमेयामध्ये कोणता दोष लागतो? सादृश्य. आणि कोण प्रमेय असतो? दृष्टांत का आपलं, क्षमा करा, अधिष्ठान का आरोप्य? दोन्ही प्रमेय असतात आणि दोन्हीमध्ये सादृश्य दोष लागतो. लांबटपणा, चकचकितपणा हे दृष्टांतात सादृश्य आहे. पण इथे प्रत्येक पराग, विषयी विषय आहे ना, जड चेतन, असज्जड दुःखरूप, सच्चिद आनंदरूप, असं त्यांच्यामध्ये काय उलट विरोधाभास आहे. आपलं भास नाही, विरोधच आहे ना. तर त्यामुळे त्यांचं ऐक्य होईल, म्हणजे प्रमेयामध्ये सादृश्य नाही आणि कोणाचे स्वरूप सिद्ध नाही. प्रमाता आणि प्रमात्याचं स्वरूप सिद्ध नाही म्हणून त्यांच्या ठिकाणी दोष नाही, वेगळं सांगायला नको. कार्याध्यासाची सामुग्री नाही. तसेच कारणाध्यासाची सामुग्री आहे का? ती नाही. कारणाध्यासाची सामुग्री कशी नाही? रज्जूचं विषय स्वरूपाचं अज्ञान त्या सर्पाचं काय आहे? कारण आहे, म्हणून त्याला कारणाध्यास म्हणतात. तसं आत्म्याच्या ठिकाणी आणि ब्रह्माच्या ठिकाणी विषय स्वरूपाचं अज्ञान म्हणायला ती कशी असली पाहिजे? रज्जूप्रमाणे जड असली पाहिजे. रज्जू कशी आहे? जड आहे, म्हणून त्याचं सामान्य ज्ञान आपलं विषय स्वरूपाचं अज्ञान म्हणता येतं. पण ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार येणं शक्य नाही. कशाप्रमाणे? सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू, त्याप्रमाणे. म्हणून कारणाध्यासाचाही असंभव आहे. बरं, शेवटी तुमचा आत्मा कसा आहे? निर्विशेष सत्सामान्य आहे. आणि मग त्याचं पुन्हा सामान्य ज्ञान विशेष अज्ञान म्हणता, हे म्हणणं तुमचं कितपत उचित आहे? असं कोण बोलला? पूर्वपक्ष. म्हणजे दोन्ही अध्यासाचा काय झाला? असंभव. आणि प्रतीतील येत असेल तर तो पदार्थ सत्य, आणि सत्य पदार्थाची निवृत्ती होते क्रियेने, म्हणून मोक्ष कर्माने. मोक्ष कशाने? क्रियेने, नाम कर्माने आहे. आणि तोच विषय आपल्या 9व्या परिच्छेदामध्ये चालू आहे. पण मग ते कोणत्याही कर्माचा आम्ही विचार करणार नाही, आहे ना. जे शरीराचे सहज व्यापार आहे त्या कर्माचा, त्याला कर्म म्हणून इथे विचार करणार का? नाही. असे व्यापार कोणते? जांभई, शिंक, ढेकर, निमिष उन्मेष, हे शरीराचे सहज व्यापार आहे. त्याच्यापासून काय होत नाही? पापही होत नाही, पुण्य होत नाही, म्हणून त्याला काय म्हणतात? सहज व्यापार. म्हणून त्या कर्माचा विचार करणार का? नाही. या ठिकाणी वेदबोधित कर्माचा विचार करत असताना त्या वेदबोधित कर्माचा विचार करणार आहे ज्यापासून एकतर पाप तरी होतं, नाही तर पुण्य तरी होतं. आणि पाप ज्याच्यापासून होतं ते कोणतं कर्म? बघ, निषिद्ध कर्म आहे. आणि पुण्य ज्यापासून होतं ते विहित कर्म आहे. निषिद्धामध्ये 7 प्रकार पाहिलेत, विहितात 4 प्रकार पाहिलेत. 1 नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. दररोज करतो ते नित्य कर्म, निमित्ताला अनुसरून करतो ते नैमित्तिक कर्म, कामना ठेवून करतो ते काम्य कर्म, आणि ज्ञात अज्ञात पातकातून सुटण्याकरता करतो ते प्रायश्चित्त कर्म. त्यात म्हणून प्रायश्चित्तामध्ये किती प्रकार पाडले? 2, साधारण प्रायश्चित्त आणि असाधारण प्रायश्चित्त. मग यापैकी मुमुक्षुनी कोणतं कर्म करावं कोणतं करू नये हा विचार करण्यापूर्वी पुन्हा कोणत्या कर्माचा विचार थोडासा केला पाहिजे म्हटले होते? जीवकृत कर्माचा विचार. आणि जीवकृत कर्मामध्ये किती प्रकार पाडलेत? 3. 1 संचित, 2 प्रारब्ध आणि 3 क्रियामान. साठवलेलं आहे ते संचित, प्रकर्ष करून भोगायला आलेलं प्रारब्ध, आणि हल्ली वर्तमान काळात करतो ते क्रियामान. त्यातलं संचित जे आहे ते किती आहे, कसं आहे, काय आहे सांगता येत नाही. आणि त्याच्यातलं जे भोगायला आलं ते प्रारब्ध आहे. आणि प्रारब्ध कसं संपवावं लागतं? भोगूनच संपवावं लागतं. ना भुंक्तम क्षीयते कर्म कल्पकोटही शतैरपी. प्रारब्ध कर्मानाम भोगाद एव क्षय. भोगूनच ते संपावं लागतं. कोणाला सोडत नाही ते भोगल्याशिवाय? कोणालाच सोडत नाही. जनताला संताला नाही, भगवंताला कोणालाच नाही. जनता असो, संत असो, भगवंत असो, ते भोगूनच संपावं लागतं. फक्त प्रारब्ध वेगळं आहे म्हणून त्यांना एकाला जंत, एकाला संत, एकाला भगवंत म्हणतात. जंत कोणाला म्हणतात? ज्यांचं कसं प्रारब्ध आहे हे काल बोललो नव्हतं आपण ना. तर जनताचं प्रारब्ध आहे, अनिच्छा प्रारब्ध आहे. जनताचं कोणतं प्रारब्ध आहे? अनिच्छा प्रारब्ध आहे. संतांचं स्वइच्छा प्रारब्ध आहे आणि भगवंताचं परिच्छा प्रारब्ध आहे. कसं म्हणजे? जंत संत प्रारब्धच आहे ना.
मग तरी जंत संत भगवंत अशा 3 कोटी 3 प्रकार का केले? त्या प्रारब्धाच्या वैचित्र्यामुळे. कारण जंताचं प्रारब्ध हे अनिच्छा असतं, त्याला इच्छा असो अगर नसो त्याला यावं लागतं, भोगावं लागतं. म्हणून अनिच्छा प्रारब्ध आहे. खंती ते न करा कोणी गाढव कुत्रा. का बरं? कारण अनिच्छा प्रारब्ध आहे, त्याला काही ठरवून ते करता येत नाही. जैशी करणी वैशी भरणी. आगा कर्मे जयवर यावे तैतिही सुखदुःखी फळा यावे तया ते भोगावाया यावे. देहा एका जीवाला प्रारब्ध म्हणजे तिघालाही भोगून संपावं लागतं. पण जीवाचंही अनिच्छा प्रारब्ध आहे. इच्छा असो अगर नसतो, त्याच्या इच्छेला महत्त्व नाही. कर्म असेल तर त्याला ते भोगावं लागतं. आणि संतांचं कोणतं प्रारब्ध आहे? सोयीच्या प्रारब्ध आहे. येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. आलो का पाठवलं का यावं लागलं? आलो. आलो म्हणजे ही स्वतःची इच्छा आहे. यायचं तेव्हा येतात, जायचं तेव्हा जातात, राहायचं तोपर्यंत राहतात. कोण त्यांचं मालक? तोही मालक नाही त्यांचा, हे त्याची मालक आहे ना. म्हणजे संतांच्या अधीन कोण आहे? परमात्मा आहे ना. संतांची सेवा, संतांची सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची, असं आहे. म्हणजे संत हे स्वइच्छा प्रारब्ध आहे त्यांचं. आपल्या घुलेबाबांचं वाक्य आहे. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक सद्गुरू विठ्ठल बाबा घुले बाबांचे वा मोठी माणसं कंसात संत काम घेऊन येतात, काम झालं की उभ्या पावली निघून जातात, काम झाल्याच्या नंतर ते थांबत नाही बुवा असे बाबाचे वाक्य. आणि थांबत असेल म्हणजे लोक कंटाळले तरी ते जागा सोडत नाही, राजीनामा देत नाही, खुर्ची सोडायला तयार होत नाही. त्यांना काय म्हणायचं ते तुम्ही ठरवा, असे बाबांचे वाक्य असायचे. म्हणजे मोठी माणसं म्हणजे संत. संत मोठी आहे ना. संताच्या मोठेपणापुढे देवाची तुलना केली तर तोही कमी भरतो. परमात्मा सुद्धा संतांची उंची पुढे कमी आहे. इतके संत महान आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. बाबा एक आकडा सांगायचे म्हणजे 12, 22, 32, 42, 52, 92, 62 पण आहे का? 62 मी नाही, पण त्याला उदाहरण असलं तर सांगा. पण मी हे बाबांच्या मुखातले ऐकलेले नाही. नाही असू शकतं ना, असं काय? अच्छा अच्छा रामकृष्ण हरी. बरोबर. हा मग त्या दृष्टीने बरोबर आहे. मग 72 पण घ्यावं लागेल आहे ना, 82 पण घ्यावं लागेल. पण ते बाबांचे सांगितलेले आकडे 12, 22, 32, 42, 52 आणि 92 हे आकडे बाबांनी सांगितलेले. उदाहरण द्यायचे. बाबा कार्य घेऊन आल्यात आईसाहेब. 12 वर्षात कार्य झालं. मुक्ताख्या ब्रह्मचित कला तेजरूप होऊन गेले ना. वयाच्या 12 वर्षी कार्य संपलं, जगाचा निरोप घेतला. वयाच्या 22व्या वर्षापर्यंत भगवान ज्ञानोबा आहे. 16व्या वर्षीच तो बाबा आला होता देह काळाचे. त्याला सांगितलं मुक्तबाईने, मग आपलं सोपन काकांनी, पुन्हा आपला निवृत्तीदादाने. त्याला वाटलं 2 वर्ष म्हणतात तर 2-2 वर्षांनी येत राहिला. दोघांनी 2-2 बोटं दाखवत राहिले. पुन्हा मग 6 वर्षांनी आल्याच्या नंतर मुक्ताई म्हटले तुझं आहे ना जागेवर का मेंटल झालास? ते म्हणले आईसाहेब 2 सेकंद कोणाला थांबत नाही. मासी पाक पाकडी तो हे सरे माऊली म्हणतात. आणि मी तुमचा इतका मान ठेवला की 2-2 वर्षांनी आलो लेट, आणि तरी तुम्ही मला म्हणता आहे ना डोक्यात. असं कुठं असतं का? आईसाहेब म्हटले म्हणजे या 2 वोटेचा अर्थ काय करतो? म्हणले 2 वर्ष. म्हणले 2 वर्ष नाही, हे 2 आहे ना. जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घट स्थिरू. बाळचंदो बाबा बाळचंदो त्यात वर्णन केलेलं आहे. तोपर्यंत यायचं नाही. म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माऊलीकडे डोकून पाहायचं नाही. आपले मारुती बाबा याच्या पुढे बोलत असतात. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माऊली नाही, हे अर्ध सत्य आहे. जोपर्यंत माऊली आहे तोपर्यंत चंद्र सूर्याला अस्तित्व आहे. कारण चंद्र सूर्याचं अस्तित्व त्यांच्याच अधिष्ठानावर आहे ना. म्हणजे वयाच्या पण देहदृष्ट्या तरी वयाच्या 22व्या वर्षी कार्य ठरलं, संपलं. मग पांडुरंगाला म्हटले ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तूची होसी बरी समाधी तुझ पासी घेईन देवा. आहे की नाही? बोलले की नाही? मग देवाने सांगितलं कार्तिक शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरसी परी कृष्ण पक्षी निर्धारिसी तुझ दिदिली असे. मग ते इकडे येऊन मग ज्ञानोबा समाधिस्थ झाले. पण वयाच्या 22व्या वर्षाच्या नंतर माऊली समाधिस्थ झाले. 32 8 चतुर्वेदी 12 सर्व शास्त्रकृत षोडशोकृतवान भाष्य 32 मणिरभ्यगात. 8 चतुर्वेदी 8 वर्षाच्या असताना 4 वेदाचा अभ्यास. मंडळी 80च्या घरात जातात खेड्यापाड्यात, त्यांना वेदाचे नावं सुद्धा माहिती नसतात. आपण भाग्यवान आहोत, आपल्याला माहिती तरी आहे. पण त्या 80च्या घरात जातात, त्यांना म्हणलं वेद हा वेद
काय वेद 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 किती वेद वेद किती म्हणजे वेद आहेत किती आहेत ते काय विचारायचं असतं का असं ते म्हणतात. त्याला 4 वेदाच्या नावही माहिती नसतात. आणि काही काय म्हणतात आम्ही द्विवेदी, म्हणजे कोणतं ऋग्वेदी यजुर्वेद, म्हणजे त्यात काय ते नका विचारू, आम्ही द्विवेदी, म्हणजे नाव माहिती त्याला ते द्विवेदी होऊन जातात. पण तसं नाही. वर्षे चतुर्वेदी, 8 वर्षाचे असताना 4 वेदाचा सांगोपांग अभ्यास केला. 8 वर्षे उपक्रम उपसंहाराणाम अभ्यासा पूर्वता फलम अर्थवाद उपपत्तिशे लिंगम तात्पर्य निर्णय षडलिंगपूर्वक अभ्यास केला वयाच्या 8व्या वर्षी. 8 वर्षे चतुर्वेदी. 12 सर्व शास्त्रकृत. 12 शब्दाचा अर्थ आहे 12. 12 वर्षाचे असताना 12 दर्शनाचा अभ्यास केला. 8 वर्षे चतुर्वेदी. 12 सर्व शास्त्रकृत. 16 कृतवान भाष्य. 16 शब्दाचा अर्थ 16. 16 वर्षाच्या असताना प्रस्थांतरेवर भाष्य लिहिलं. दश उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र पहिल्या तरंगात गेलं आपल्याला. उपनिषद भाष्य, गीता भाष्य आणि सूत्र भाष्य. आणि द्वात्रिशो मुनिरभ्यगात. 32 वर्षाच्या असताना 4 देशाला 4 मठ स्थापित केले. शृंगेरी पेठ वगैरे आपण ते मठही पाहिले, नावं बघितले. 4 शिष्याला त्या ठिकाणी बसवलं आणि 4 शंकराचार्य म्हणतो आपण. आणि अद्वैताची परंपरा अखंड ठेवून या जगाचा निरोप घेतला वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी. कार्य संपल्याच्या नंतर कार्य घेऊन आलेत. कार्य झालं की उभ्या पावली निघून गेलेत. आणि काय म्हटलं आपण 12, 22, 32 आणि 42. अनुरेण या थोकडा तुका आकाशा एवढा आहे ना. काय महाराज कार्य घेऊन आले तर पाहुणे घरासी आजे आले ऋषिकेशी. काय करू उपचार खोप मोडकी जर्जर. केलं काय मग दरदरीत पाण्या माझी राधी येल्या कण्या मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. ते आलायचा आता जवळ काळ आपला तो आहे ना. आणि मग तो कोबऱ्या सगळ्याला सांगतात आहे ना, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी. कुठे जाणार म्हटले, आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संता हाती आला. का जात आहे म्हणले, पीडित आहे राष्ट्र देखोनी जग. आता हे मला सहन होत नाही. काय वचन गोड बाबा. पीडित आहे राष्ट्र देखोनी जग, त्याचा पूर्वार्ध हे निर्याण्याच्या अभंगामध्ये आहे. हे सगळं मला आता पाहवत नाही. देवा तुम्ही या आणि आता मला इथे ठेवू नका. ज्या कार्याकरता तुम्ही पाठवलं ते कार्य मी केलेलं आहे. 42व्या वर्षी कार्य संपलं. जगद्गुरु तुकोबराने जगाचा निरोप घेतला. वयाच्या 52व्या वर्षी, काल म्हटलो ना, पापोहम पाप कर्महम, संकल्प सांगायचं कोणाला. पठ्ठ्याने पाप केलंच नाही तर संकल्प सोडण्याचं काय कारण. गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज. सोनूपंत मामा दांडेकर मामा असं म्हणतात. मामा म्हणाय ते एक दिवस काय ओवी गेली झाकली घटीचा दिवा. नेणीचे काय झाला के दवा. या रीती जो पांडवा देह ठेवी. एक म्हण आहे आपल्याकडे, शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणे. शूर रणांगणात ओळखला जातो, साधू मरणात ओळखला जातो. नाव्याला केस कापून शूराची किंमत कळेल असं नाही. सोनोपंत मामा दांडेकरांचं वाक्य. एक नावी दादा त्या म्हणजे मी ऐकलेलं आहे बरं का, ते हजामत करायला लागलेत आणि नावी बोलायला जरा चाबरी असतात. ते इकडलं तिकडलं वर्तमानपत्र. ते राजा म्हणायला लागला, बाबा तू इकडे बघ, लागेल ना मला लागेल. ते म्हणले लागेल बिगेल काही नाही, राजे चिंता करू नका, सराव आहे आमचा. पुन्हा आणि ते करता करता लागलं थोडंसं. लागल्याच्या नंतर मग ते राजा भडकले. राजा म्हटले आई ग म्हटल्याच्या नंतर म्हणले काय राजे स्वतःला म्हणून घेता आणि थोडं लागलेलं वस्तारा तुम्हाला सहन होत नाही. प्रजेचं रक्षण तुम्ही कसं करणार, क्षात्र धर्माचं कसं पालन करणार. म्हणजे आता किमान चूक असल्यावर तरी मान्य करावी ना. चूक असल्यावर मान्य करून घेतलं नाही. पण मग ते राजेच होते. राजेच्या जवळ प्रधानजीला म्हटले 2 सब्बल घेऊन या. आपल्या खेड्यापाड्यात त्या विहीर खोदण्याकरता असतं ना पहार, 2 सब्बल घेऊन या. प्रधानजी घेऊन आले आणि मग म्हटले आता बाहेर या. मग ते नावीदादा बाहेर आले आणि म्हणले प्रधानजीला सांगितलं पहार उचलायची आणि पायात टाकायची. पाय भेदून ती खाली 2 परस गेली पाहिजे, आपलं 2 फूट गेली पाहिजे. प्रधानजीनं राजाची आज्ञा. राजाच्या पायात टाकले तर राजाच्या डोळ्यातून ठिपूस नाही, पाय छेदून कुरूमध्ये गेले. म्हणले आता दुसरी, म्हणजे नावीदादाच्या पायात सरकार हम बाल बच्चेवाले. मग म्हटले मग आता हे कसं कळेल, कारण शूर ओळख कुठे कळेल, एक रणांगणात कळेल, तो इतरत्र कळणार नाही. कारण माऊली म्हणतात ठाणोऱ्याचे मावावे आणि की घाय. म्हणजे योद्ध्याच्या अंगाला किती क्षत झाले हे त्याला नाही कळत, हे इतराला कळतात. त्याला वीरश्री किंवा वीरगती या 2च गोष्टी माहिती असतात, दुसरं त्याला माहिती नाही. म्हणजे शूर हा रणांगणात ओळखला जातो, साधू हा अंतकाळात ओळखला जातो. पापी लोक मरताना सुद्धा शिस्तीत मरत नाही, ते हाल होऊन मरतात आणि दुसऱ्याचे हाल करतात. लोक ते धुंदुकारीच बघा ना तुम्ही, तो पापात्मा आहे ना, त्याचा मृत्यू त्याचा किती भयंकर आहे. दुर्योधन पापात्मा आहे, मृत्यू किती भयंकर आहे. दुःशासन पापात्मा आहे,
मृत्यू भयंकर आहे. पापी लोक मरताना सुद्धा शिस्तीत मरत नाही आणि साधूचा अंतकाळ कसा होतो कळत नाही. म्हणून झाकले घटीचा देवा, नेणी जे काय झाला के देवा, या रीती जो पांडवा देह ठेवे, असं जोग महाराज म्हटलेत. मग मामा, आता मामा आपल्यासारखे विद्यार्थी म्हटले, पण मग ते कळेल का आम्हाला कधी? मग जोग महाराज म्हणले पाहायचं का कळायचं? म्हणजे मला आता अर्थ तर कळाला, ते बघायचं. म्हणजे थोडे दिवस थांबा. आणि मग त्याने ठरवलं आता निर्याण आपलं करायचं, साधायचं. मग ते ठरवूनच येतात, कार्य झालं की आपलं थांबत नाही. मग मला आळंदीत चला, ते आळंदीत आले. जुन्या घासवालेमध्ये म्हटले आपली पहिली संस्था, बरोबर ना. मग तिथे पद्मासनामध्ये बसले, माऊलीचं तीर्थ घेतलं आणि मग सांगितलं सोनोपंत मामांना, ते सोन्या म्हणायचे. म्हटले बघायचे म्हटले मग ओवी. म्हटले हो. यांना काही भावच कळायला नाही, तेवढं काही असं सरळ अंतःकरणाने. मग बघा म्हटले, ते ओवी म्हटलेत आणि बसले तर तसेच बसलेत. आपली ज्योत त्यांनी अनंतात विलीन केली. म्हटले त्यावेळेला नाडी लागेना, श्वास लागेना, काही नाही. इतका सहज रीतीने त्यांनी देह ठेवला, म्हणजे कळालं देखील नाही. पण कार्य घेऊन आलेत आणि कार्य झालं की उभ्या पाऊली निघून गेले 52व्या वर्षी. आणि संत मांदियाळीमध्ये सर्वात दीर्घ काळ राहिलेले ते प्रेममूर्ती नामदेव महाराज, ते 52 वर्षापर्यंत राहिले. पण हे सगळ्यांचं कोणतं प्रारब्ध आहे? 12 पासून 92 पर्यंत आपण पाहिलं ते स्वइच्छा प्रारब्ध आहे. म्हणून आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया, किंवा येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. आणि भगवंताचं कोणतं प्रारब्ध असतं? परीच्छा प्रारब्ध. त्याला संत म्हणतात आणि येला रूपाबळे करुणे खळे हरिदासे. खळ शब्दाचा अर्थ आहे हट्ट. हरिदासाने हट्ट केला आणि मग होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते इच्छा. म्हणजे स्वइच्छा प्रारब्ध भगवंताचं, परीच्छा प्रारब्ध भगवंताचं, स्वइच्छा प्रारब्ध संतांचं, आणि अनिच्छा प्रारब्ध जनताचं, नाम जीवाचं. पण प्रारब्ध मात्र भोगून संपावं लागतं. संत असू दे, भगवंत असू दे वा जीव असू दे, प्रारब्ध कर्म भोगूनच संपावं लागतं. याच्याकरता काल आपण दाखला बघितला होता कोणाचा? पितामह भीष्मांचा दाखला बघितला होता. प्रारब्ध कर्म भोगून संपावं लागतं. कारण परमात्म्याला ते बोलतात ना, परमात्मा त्यावेळेला बोलले तुमची उपाधी कोणती? म्हणले मलिन सत्वात्मिका विद्या आणि माझी शुद्ध सत्वात्मिका माया. मग शुद्ध सत्वात्मिका माया माझी उपाधी असल्यामुळे मी सर्वज्ञ आहे. आणि जे सर्वज्ञाला कळत नाही ते अल्पज्ञाला कळायला लागलं, असं तुम्हाला कधी कळायला लागलं? असं बोलले ना. कारण तुम्हाला या जन्माचं कळतं, फार झालं तर 2 जन्माचं, पण मागचं मग त्यांना ते सर्व दाखवल्याच्या नंतर पितामह भीष्माने देखील ही गोष्ट मान्य केली. कारण केल्याशिवाय भोगाला येतच नाही. आणि जर केल्याशिवाय भोगाला आलं तर त्याला दोष म्हणतात अकृत अभ्यागम. नकृत अकृत, न करता भोगाला येणं हा अकृत अभ्यागम नावाचा दोष आहे. याचा अर्थ केल्याशिवाय भोगायला येत नाही, आणि केलेलं भोगल्याशिवाय सुटका नाही. म्हणजे प्रारब्ध कर्म भोगूनच संपावं लागतंय. आणखी एक छोटा एक प्रसंग आहे, बोला ना. धृतराष्ट्राला सुद्धा ते काय मागचं असणार, त्यांना ते भोगूनच संपावं लागलं. काय त्याच्याबद्दल काय ऐकलेलं आहे तुम्ही? काय 14व्या जन्मातलं त्यांचं असणार ते कर्म आहे, बरोबर ना? जी जी जी. शिकार करता शिकार न झाल्यामुळे त्यांना राग आला. हो. क्रोधामध्ये त्यांनी जंगल पेटून दिलं. त्याच्यामध्ये ते सर्पिल आणि सर्पिलचे 100 पुत्र मरण पावले. रामकृष्ण हरी. अच्छा 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 अच्छा. रामकृष्ण हरी. बघा बघा, म्हणजे धृतराष्ट्र महाराज जंगलात गेले, शिकार भेटली नाही. शिकार न भेटल्यामुळे त्यांनी क्रोधा विषयामध्ये काय, क्रोधात भवती संवाद, संवाद स्मृती विभ्रमा, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशात प्रणश्यते. रागाच्या भरात दिली आग लावून, म्हणजे जंगल पेटून दिलं. आणि जंगल पेटून दिल्याच्या नंतर त्यात सर्पिणी तिच्या पिलासहित ती गेली. आणि त्याचा परिणाम असा झाला का पुढच्या जन्मात तीच गांधारी झाली. असं का? आणि सर्पिणी आंधळी झाली. आणि तिचे 100 मुले मेले. त्या सर्पिणीने एक प्रकारचा शाप दिला, आणि शाप दिल्यामुळे तिच्या 100 मुलाच्या मृत्यूला कारण याची ही आग्नी लावल्यामुळे ठरलं. म्हणून तिच्या शापवाणीमुळे यांचेही 100 मुलं गेलेत, बरोबर का? आणि तो अंधही झाला. ती आंधळी झाल्यामुळे याला अंधत्वही प्राप्त झालं. म्हणजे याचा अर्थ काय? कर्म भोगूनच संपावं लागतं. म्हणजे कर्म भोगल्याशिवाय कोणालाही सुटका देत नाही. एक राजकुमार असतो, मला वाटतं कल्याण मासिकात का कुठंतरी कथा आलेली आहे. त्याचा विवाह होतो, आणि विवाह झाल्याच्या नंतर त्याची भार्या घरी नांदायला येते.
पहिल्याच रात्री दरवाजा लोटला आणि हात श्रम खूप झाले असल्यामुळे तो झोपला. त्याला पडल्यावर झोप लागली. पण त्याची ती नांदायला आलेली पत्नी ती आपल्या पतीकडच्या मुखकमलाकडे बघायची. काय आपले पती आहेत, एक राजपुरुष आहे, एक पराक्रमी शूरवीर पुरुषासोबत आपला विवाह झाला. ती स्वतःला धन्य मानायला लागली. पण युद्ध कसे करत असेल, कोणतं यांचं शस्त्रास्त्र असेल. समोर पाहिल्याच्या नंतर तिला खुंटेला टांगलेली ढाल दिसली. त्याच्यासोबत एक मॅन दिसली. मॅनमध्ये काय असणार, तलवार असणार, नक्कीच यांचीच असली पाहिजे असं म्हणून तिने ती तलवार काढली. तलवार काढून ती लकलक चमचम करणारी भवानी मातेसारखी ती भवानी तलवार ते तलवारीकडे बघायची. जवळ येऊन आपल्या पतीच्या मुखाकडे बघितली. त्याला गाढ झोप लागलेले. ते तलवारीकडे बघते, त्याच्याकडे बघते. बघता काय झालं कळालंच नाही तिला. ती तलवार तिच्या हातातून घरंगळली. ती धारदार, दोन्ही बाजूला धारदार तलवार. ती जशी त्याच्या मानेवर पडली तसं त्याचं शिर धडाचे वेगळं झालं. रक्ताचा पाठ वाहू लागला. म्हणजे तिच्याच हातातून तिचाच पती संपला. आता काय करायचं. पण मग आता हे सांगितलं, हे नकळत घडलेलं कोण माझं खरं मानेल? कोणीच मानणार नाही. करावं काय तिला कळेना. बरं पहिल्याच रात्री आजच मी नांदायला आली, कोण माझ्यावर विश्वास ठेवेल? ह्या राजकुमाराचे आईवडील तरी आपल्यावर विश्वास ठेवेल का? सासू सासरे नाही मान्य करणार. तिला काय कळावं, उद्विग्न झाली आणि त्या नगरीच्या बाहेर असणारी एक नदी आहे का ओढा आहे त्याच्या तीरावरती जाऊन बसली. दुपारचे 12 वाजले. ती तिकडे शोकसागरात काय करावं विचार, नेमका काय करावं तिला कळेना. कारण हे तर प्राणाने गेले, पण आपल्याला सुद्धा देहदंडाची शिक्षा भेटू शकते. आणि नकळत झालं म्हटलं तर कोणी मान्य करणार नाही. ती विचारात बसली आणि इकडे राजे विचार करतात अजूक का नाही, दरवाजा अजूक लोटलेला आहे, दुपारचे 12 वाजलेत, आणखी का उठत नाही. शेवटी त्यांनी आवाज दिला तरी उघडत नाही. शेवटी दरवाजा लोटून पाहतात तर ते शिरधाडाचे वेगळे झालेले रक्ताचा पाट आहे आणि आपली सून दिसत नाही, मुलगा तर संपलेला आहे. शोध करायला लागलेत. शोधांती त्या बघा म्हटले ती कुठे दिसते का. तर मग ते सेवक धावलेत. म्हणले एका नदीच्या किनाऱ्यावर तुमची सून ही शोक करत बसलेली आहे. मग राजे राणी तिथपर्यंत गेलेत. त्याने विचारलं बाबा हे कसं घडलं. ती म्हटली मी सांगितल्याच्या नंतर माझ्यावर तुमचा विश्वास कसा बसेल. म्हणले आता पुत्र गेलेलं आहे, तुझ्यावर विश्वास ठेवल्याशिवाय पर्यायच नाही. काय घडलं, कसं घडलं. ती आता तिला माहिती आहे आपण सत्य सांगायला गेलो तर आपलं मान्य करणार नाही, आपल्याला प्राणदंडाची शिक्षा भेटेल. तिने सांगितलं काही नाही, एक कोणीतरी व्यक्ती आली, दरवाजा तिने लोटला, ती मध्ये आली आणि मध्ये येईपर्यंत मी अर्ध झोपेत असल्यामुळे मलाही काही कळालं नाही. पण तिने ती खुंटीची तलवार काढली, माझ्या पतीचं शिर धडाचं वेगळं केलं. मी त्याचा पाठलाग करत होते त्यावेळेला ती व्यक्ती मंदिराच्या दिशेने धावली आणि ती मंदिरात गेल्याच्या नंतर मला काही सापडले नाही, म्हणून मी शोकसागरात बुडाली आणि मी इथे बसली. म्हणजे थोडक्यात तिने ती कोणावर ढकललं, पुजाऱ्यावर. कारण मंदिराच्या दिशेने धावणार कोण असणार, पुजारी असणार. आता राजालाही माहिती आहे का 4 पिढ्या परंपरा आहे या पुजाऱ्याची, का त्यांनी स्वप्नात सुद्धा असं तो करणार नाही. पण सांगते मुलगी काय करावं. त्या पुजाऱ्याला बोलवलं, तुम्ही असं केलं का. ते म्हटले नाही महाराज, मी स्वप्नातही असं करणं शक्य नाही. तुम्हाला तुमचं अंतकरण काय म्हणतं. पुजारी बोलला. म्हटले माझं अंतकरण तर नाहीच म्हणतं, पण आता कन्या सांगते माझा मुलगा गेला. पण म्हटले एक आहे असं होणं शक्य नाही, पण राहटी माझी न घडे काही. तुम्ही एक काम करा म्हटले, तुमचे ते हात ज्या हाताने एक कृत्य गलिच्छ कर्म केलं ना ते हात समोर करा. समोर केल्यानं राजाने धारदार शास्त्राचा सेवका करवे घाव केला, त्याचे हात कलम केले. म्हणजे खरं तर त्याला काय म्हणतात आपण खून का बदला फाशी म्हणतो ना, तसं तुम्हाला प्राणदंडाची शिक्षा करायला पाहिजे. पण 4 पिढ्याची सेवा आहे आणि तुम्ही असं कराल असं अंतकरणही साक्षी देत नाही. पण आता कृती तर घडून गेलेली आहे, तर तुम्ही आता तुमचे हात कलम केलेत, तुम्ही मात्र या राज्यात राहायचं नाही. ठीक आहे. मनुष्याने एखादं कर्म केलं आणि ते भोगायला आलं का त्याचं मनुष्याला दुःख वाटत नाही, कारण आपण केलेलंच आहे, ते येणारच आहे. परंतु न करता सुद्धा भोगायला आलं का त्याचं भयंकर दुःख वाटतं. आता हे म्हणतात आपण असं कर्म केलंच नाही, हे दुःख का आलं. पितामह भीष्मासारखीच यांची अवस्था झाली. आणि मग याचं खरं उत्तर आपल्याला कोण देईल म्हणून ते शोध घ्यायला लागले. शोध करता करता ते उत्तरेत गेला तर ऋषिकेश त्या गंगालयनला ते फिरायला लागले. आणि ते फिरायला लागल्याच्या नंतर एक ज्योतिषी समोर चाललेला दिसला. ज्योतिषाला ते भविष्य कळतं आणि गतकाळातलं कारणामुळेच ते पुढचं भविष्य त्यांना कळतं. त्याने बघितलं यांचा दोघांची नजर झाली. तुम्ही चिंतातूर आहात का. हो. म्हणजे काहीतरी चिंता दिसते. म्हटले हो. काय घडलं. काही नाही म्हटले, असं घडलं, पण ते माझे हात कलम करले गेले आणि मी तर असं पातक केलं नाही. 4 पिढ्याची आमची प्रामाणिक सेवा आहे, त्याचं फल आम्हाला हे भेटावं का. ते ज्योतिष म्हणायला लागले जय शिखरणी वै शिवरणी. म्हणले वा, आम्ही केलंच नाही तरी. म्हणले केल्याशिवाय भोगायला येतच नाही. म्हणले मग याचं उत्तर काय. तुम्ही या जन्मात केलं नसेल, पूर्वजन्माचं असेल. ते म्हणले तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. नक्की देऊ शकतो म्हटले, तुम्हाला त्याच्याकरता माझ्या घरी यावं लागेल. मग ते हे गेलेत, हात तुटलेले हात, ते पुजारी गेलेत. ज्योतिष घरी गेले आणि ज्योतिषाने घरात पाऊल टाकला. तर पाऊल टाकल्याच्या नंतर ज्योतिषाचा सगळा पंचनामा त्याच्या पत्नीने केला. म्हणजे ती इतकी घाणेरड्या शिवाय देत होती, इतक्या गलिच्छ नीच
शब्दात त्याला बोलत होती की कानामध्ये शिस ओतल्यासारखा वेदना व्हाव्या, नाकातले केस जळावे, आणि तरी ज्योतिष त्याला कुठलाच प्रतिकार करत नव्हता. हे गेलेले पुजारी म्हणू लागले, आमच्या हाताचं सोडून द्या, तुमचा एवढा हा पंचनामा झाला ना, तोच जरा सांगा हे काय कारण आहे. आणि पुरुषप्रधान संस्कृती आहे, इतकी तुम्हाला ती पत्नी नीच वृत्तीने बोलते आणि तरी तुम्ही तिला कुठलाच प्रतिकार करत नाही, असं का? ते म्हणले हे सुद्धा आमचंही कर्मच आहे. म्हणजे तुमचं काय कर्म ते पहिले सांगा. ते म्हणजे असं आहे, मागे याच गंगालयला एक गोमाता होती, आणि गाय किती सुंदर असली तर ती कावळ्याला कधी सुंदर वाटते? मेल्यावर सुंदर वाटते, किंवा तिला एखादी जिवंतपणे जखम असली की सुंदर वाटते, कारण त्याला ते टोच मारण्याकरता. मग ते गाईला काहीतरी जखम झाली आणि कावळा होता, तो रोज तिच्या जखमेवर काय करायचा, ते मांस खायचा, लचके तोडायचा, तिला भयंकर वेदना व्हायच्या. आणि मग त्यालाही आनंद वाटायचा, कारण त्याचं ते खाद्यच पूर्ण ताजं खाद्य ना, त्यामुळे ते बरं ते गोमातेला तो काय त्याच्या ताब्यात नाही येणारा. पण त्या कावळ्याला वैतागली ती गोमाता आणि ती घडदाट जंगलामध्ये निघून गेली. कावळा 3 दिवस शोध घेतो, सापडलीच नाही. पण कावळा म्हणायला लागला, आता हिचा शोध घेतल्याशिवाय मी माघार घेणार नाही. आणि एक दिवस घनदाट जंगलात शोधा आणि तोही गेला आणि त्याला ती दिसली. आणि मग 3 दिवसाचा राग, मला सोडून इकडे आली, मला चुकून आली, त्याने वरून खाली वेगाने आला आणि जितका वेगाने आला तितका वेगाने आघात केला. आणि जसा आघात केला ते मांसातून त्याची चोच तिच्या हाडात जाऊन रुतली. ती निघेना, तिला भयंकर असह्य वेदना होऊ लागल्या. हा झटपट तो निघेना. मग अशा वेळेला करायचं काय? त्या गोमातेने विचार केला, आता ते वेदना भयंकर ना, जनावराला सुद्धा एवढं कळतं का वेदना जर त्या कमी करायच्या असेल तर त्याला काहीतरी काय करतात, जसं आपल्याला एखादा चटका बसला, आग होऊ लागली, तर आपण त्याला शाई लावतो, पेंची वगैरे, किंवा काहीतरी बर्फ वगैरे लावतो. त्या आणि एखाद्या त्या उन्हाळ्याच्या दिवसात बघा, त्या म्हशीसुद्धा त्यांना फारसं कळत नाही, कळतं काय कळतं हे माहिती नाही, पण त्या पाण्यात जाऊन बसतात. मग त्या म्हशीला जर एवढं कळतं तर गोमाता तर त्याच्यापेक्षा बुद्धिमानच आहे. त्या गोमातेने विचार केला, एवढ्या वेदना आपल्याला होतात, मग आपण आता काय करू, या गंगामध्ये जाऊ. ते गंगेमध्ये प्रवास केला आणि तेवढ्यात गंगेला वरून बाढ आली मोठी, आणि त्याच्यामध्ये वाहत ते कावळा आणि ती गोमाता दोघेही बऱ्या अनेक ठिकाणी ठेचा खात ते शेवटी गंगासागरला गेले. त्यांचं जीवन संपलं. आणि हा ज्योतिष सांगतो, तो कावळा म्हणजेच मी आहे आणि ती गोमाता म्हणजेच ही बाई आहे, जी आता माझी पत्नी होऊन आली. आणि मी मागच्या जन्मात तिला खूप त्रास दिलेला आहे कावळ्याच्या रूपात. ती शब्दाच्या द्वारा हे वसूल करते, कारण शब्दाचे घाव फार मोठे असतात ना. आणि आता मी पुन्हा त्यावर प्रतिकार केला तर पुन्हा त्याच्या भोगण्याकरता आणखी मला पुढे यावं लागेल, म्हणून ते मी भोगून संपवतो. हे असं आमचं काय? ते म्हटल्यावर मग आता मान्य झालं. मग आमचं काय? म्हटले तुमचंही तसाच प्रकार आहे. ती जी राजकन्या गेली, ती राजकन्या मागच्या जन्मातली गोमाताच असते. जो तिचा पती असतो तो कसाई असतो, तर कसायाच्या ताब्यातून ती सुटलेली असते. ती बचाव करून निघून जाते. तुम्ही मंदिरामध्ये देवाची पूजा करायला चाललेला असतात, ती गोमाता पुढे पळते, मागून कसाई येतो, त्याच्या ताब्यातून सुटून चाललेली आहे. आणि त्याने विचारलं, का हो गोमाता दिसली का? म्हणजे हो, इकडल्या दिशेनं गेलेली आहे. म्हणजे तुम्ही ते हात बोलले नाही तुम्ही, पण तुम्ही असे 2 हात करून सांगितलं. मग ती गोमाता गेल्याच्या नंतर कसाई त्याच्या मागे गेला, तिला पकडलं आणि काय करायचं त्याने ते केलं. तो कसाई पुढे राजकुमार होऊन आला, ती गोमाता त्याची पत्नी होऊन आली. मागच्या जन्मात त्याने याला संपवलं, या जन्मात हिने त्याला संपवलं. इच्छा नसताना ते कर्म घडलून गेलं ना, मग तिच्या हातून ते घडलं. पण म्हटले मग माझं मध्ये का? म्हणले तुम्ही 2-2 हाताने दाखवलं म्हणून हे 2 हात कटले. म्हणले मग मी असत्य बोलायला पाहिजे होतं का? म्हणले बिलकुल नाही. मग हे सत्य बोलल्याचं हे फळ आहे का? तुका म्हणे सत्यकर्म व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे. हे कसं? तर म्हटले त्याचं असं आहे, तुम्ही खरं बोलायचं, पण गोमाता जाणार नाही असं बोलायला पाहिजे होतं. उलट आहे सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, सत्यम अपि अप्रियम न ब्रूयात. ते सत्य असलं पाहिजे, प्रिय असलं पाहिजे, हितकर असलं पाहिजे, मग ते बोललं पाहिजे. आणि अशा याच्यात तुम्हाला सत्यच जर बोलायचं होतं तर तुम्ही म्हटलं पाहिजे होतं, ज्याने पाहिलं ते बोलत नाही आणि जी बोलते तिने बघितलं नाही. एवढं जर बोललं असतं तर जी बोलते तिने बघितलं नाही, जी बोलते तिने बघितलं नाही, आणि ज्याने पाहिलं ते बोलत नाही. डोळ्याने पाहिलं पण त्यांना बोलता येत नाही, असं उत्तर दिलं असतं तर असत्याचं दोषही लागला नसता आणि गोमाताही गेली नसती, तुमचे हातही गेले नसते. दृष्टांत संपला. कशा करता एवढा विषय त्यांनी सांगितला? कर्म आहे. आणि ते कोणतं कर्म आहे? पुन्हा प्रारब्ध कर्म आहे. प्रारब्ध कर्म कसं आहे? प्रारब्ध कर्माना भोगादेव क्षया, ते भोगल्याशिवाय सुटका देत नाही. आपले ते रोहिदास महाराज
यांच्याही जीवनातला असेच प्रसंग कितीतरी प्रसंग आहे आपल्या संत वाङ्मयामध्ये. याचा अर्थ प्रारब्ध कर्म ते भोगल्याशिवाय सोडत नाही आणि ते कोणालाच सोडत नाही, कोणालाच सोडत नाही. असं प्रारब्ध कर्माचा विचार पाहिला, साठवलेला संचित कर्माचा विचार पाहिला आणि हल्ली वर्तमान काळात आपण जे करतो ते क्रियमान कर्म आहे. अशा जीवकृत 3 प्रकारचे जे कर्म आहे त्याचा विचार आपण वाचत असताना मला वाटतं साधारण या 9व्या क्रमांकाचा परिच्छेदामध्ये प्रारब्ध कर्माचा नाश त्याच्या फलभोगानेच होतो इथपर्यंत वाचून झालेलं आहे का? त्याच्याही पुढे वाचलो होतं काल, बरोबर आहे ना? आता इथून पुढच्या पंक्ती मी थोड्याशा हरे रामकृष्ण हरे. किती वाजलेत? ठीक आहे, जेवढं होईल तेवढं आपलं घेऊ, होईल तेवढं आपण पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. असो काय असो, जोंधळ्याचा 1 दाणा पेरला तर त्याला किती दाणे उत्पन्न होतात? अनंत दाणे उत्पन्न होतात. हा दृष्टांत कशाकरता दिला होता? म्हणजे प्रारब्ध हे एकच जन्माचं असेल असं काही नाही. 1 जन्माचं, 4 जन्माचं, 10 जन्माचं, 20 जन्माचं, 100 जन्माचं, किती जन्माचं प्रारब्ध असू शकतं. मग तिथूनच वाचतो कदाचित 2, 4, 10, 20, 100 ही जन्म देणारे प्रारब्ध कर्म असू शकेल. आणि ती सर्वच शरीरे मनुष्याचीच येतील असाही काही नियम नाही. मात्र एक आहे बरं का, मनुष्य शरीरातच विहित किंवा निषिद्ध कर्म करून पाप पुण्याची उत्पत्ती करता येते. म्हणून आपण म्हटलं मनुष्य योनी हीच कोणती योनी आहे? कर्म योनी आहे. आणि इतर योनी हा भोग योनी आहे. ती म्हणून पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, उत्तम मध्यम कर्म करीती असा शब्द येतो कोबरायचा. उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजाता मरती बैरांद होती पांगुळमुखी. आणि देवाच्या करता बनलो होतं आपण, स्वर्गीच्या अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोके व्हावा जन्मामा, नारायण नामे होऊ जीवनमुक्त. इथे आल्याच्या नंतर कीर्तने अनंत गाऊ गीती. मग तिथे गा आणि तिथे मुक्त व्हा, तर म्हणले तिथे होता येत नाही. केलेलं भोगता येतं, नवीन करता येत नाही. म्हणून कर्मयोनी हीच आहे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर जारे शिरा पडे. मागचं साठवलेलं संपवता येतं आणि पुढे हजारो जन्माची तयारी करता येते, किंवा पुढे तयारी करायची नाही आणि मागचं ठेवायचं नाही. अशा पद्धतीने कर्माने मोक्ष कसा हा विचार सांगण्याकरता जीवकृत असणाऱ्या त्रिविध कर्माचा विचार चालू आहे. त्यातलं प्रारब्ध आपलं साधारण प्रारब्धाचा विचार आता झाला. असो, प्रारब्धाचा नाश त्याच्या फलभोगानेच होतो. अन्य प्रायश्चित्तादी कोणत्याही उपायाने होत नाही. प्रायश्चित्तादी उपायाने मग कोणत्या कर्माचा नाश होईल? ज्ञात अज्ञात पातकाचा नाश होईल, आहे ना. आणि कंसात कोतल्या संचितातल्या. पण संचितातला जो एक भाग काढलेला आहे प्रारब्ध, त्याचा मात्र भोगावाचून निवृत्ती होत नाही. हा खरा खूप मोठा शास्त्रार्थ आहे बरं का. आपल्याला जितकी सरळ जरी वाटलं ना, हे ग्रंथकाराने खूप मोठ्या औपनिषदी शास्त्रार्थ विचार थोडक्यात आपल्यासमोर दिलेला आहे. आणि एवढा थोडा विचार जर असला ना, तर उपनिषदातला बराच लय मोठा समन्वय आपल्याला थोडक्यात लागतो. नाहीतर बऱ्याच वेळेला तो समन्वय पाहताना पुढचं पाहताना मागचं सुटतं, मागचं पाहायला गेलं का पुढचं सुटतं. पण यांनी थोडक्यामध्ये हे सर्व आपल्याला बाबा म्हणतात खूप मोठा शास्त्रार्थ कर्मविपाकाच्या बाबतीत पंडित साधू निश्चलदासजींनी जिज्ञासू मुमुक्षूच्या कल्याणाकरता भले पूर्व पक्षाच्या भूमिकेत असेल, पण फार मोठा शास्त्रार्थ याच्यामध्ये दडलेला आहे. कसा तो आपण पाहूया. मागे जे संचित कर्म सांगितले आहे त्या संचितातही काम्य आणि निषिद्ध या 2च कर्माचा भोग शिल्लक असणार. का बरे? कारण आता पुढचं कोणतं कर्म करत नाही तो? 2 कर्म करत नाही ना पुढचे कोणते? काम्य आणि निषिद्ध करत नाही. कारण काम्य कर्म केलं तर पुण्य लोक प्राप्त होऊन उच्च लोकांच्या वरच्या लोकाला जाईल, आणि निषिद्ध कर्म केलं तर पाप लागून खालच्या लोकाला जाईल. आणि त्याला गती अधोगती हे नाही पाहिजे, जन्म अभावरूप स्थिती पाहिजे. मग त्याकरता पुढे पाप पुण्य होऊ द्यायचं नाही. आणि नित्यनैमित्तिक कर्म नाही केलं तर पाप लागतं, पण ते केल्यामुळे पाप लागणार नाही. आणि मागचं जे आता संचितातलं आहे त्या संचितातली संगती काय, त्याकरता आता हे क्रमप्राप्त बोलतात. संचितातही काम्य आणि निषिद्ध या 2च प्रकारच्या कर्माचा भोग शिल्लक असणार. कारण मागील जन्मात नित्यनैमित्तिक कर्म केले असले तर त्यापासून पुण्य उत्पत्ती तर होत नाही. या मुमुक्षूने मागच्या जन्मामध्ये जर नित्यनैमित्तिक कर्म केला असेल तर पुण्य उत्पत्ती होईल का? नाही. निषिद्ध कर्माचा त्याग केला, काम्य कर्माचा त्याग केला म्हणून, म्हणजे निषिद्ध कर्माचा त्याग केला म्हणून पाप उत्पत्ती होणार नाही, काम्य कर्माचा त्याग केला म्हणून पुण्य उत्पत्ती होणार नाही. नित्यनैमित्तिक कर्म त्यांनी केलेलं आहे, कारण ते न केलं असतं तर पाप झालं असतं, पण ते केलेलं असल्यामुळे त्याहीपासून पुढे काही नवीन पाप पुण्य उत्पन्न होणार नाही, पुढे होणार नाही.
आणि मागचं ठेवायचं नाही. म्हणून काल आपण शेवटी एक वाक्य बोललो, मुमुक्षुने 2 करायची नाही आणि 2 करायची. तर 2 कोणती कर्म करायची नाही? काम्य आणि निषिद्ध करायची नाही, आणि 2 कर्म केल्याशिवाय राहू नये. नित्य आणि नैमित्तिक कर्म केल्याशिवाय राहू नये. बघा, पुण्योत्पत्ती तर नाही, फक्त ते न केल्याने जे पातक उत्पन्न झाले असते ते कर्म केल्याने झाले नाही, एवढेच त्याचे फल. त्याचे म्हणजे कोणाचे? नित्य आणि नैमित्तिक कर्माची फलं. बाकी राहिली काम्य व निषिद्ध ही 2च कर्म. त्यात निषिद्ध कर्माच्या पापाचे फल आणि काम्य कर्माच्या पुण्याचे फल यांची निवृत्ती कशी होणार, हा काय प्रश्न आहे. आणि कुठल्या? संचितातल्या निषिद्ध कर्माचं फल जे पाप आहे, आणि पापाचं फल मग दुःख आहे. काम्य कर्माचं फल पुण्य आहे, पुण्य कर्माचं फल सुख आहे. तर याची निवृत्ती होणार कशी, असा आपल्याकडे प्रश्न आहे. तर त्यात काम्य कर्माच्या फलाची इच्छा केली नाही म्हणजे त्याचे फल उत्तम भोगादी मिळणार नाही. आता बघा, सरळ सरळ त्यांचं म्हणणं असं आहे की पुढे पाप पुण्य होऊ द्यायचं नाही आणि मागचं ठेवायचं नाही. पुढे पाप पुण्य होऊ द्यायचं नाही आणि मागे ठेवायचं नाही. तर पुढे पाप कधी होणार नाही? निषिद्ध कर्म केलं नाही की पाप होणार नाही. पुढे पुण्य कधी होणार नाही? काम्य कर्म केलं नाही म्हणजे पुण्य उत्पन्न होणार नाही. आणि पाप लागून निचलोक प्राप्तीचा प्रसंग कधी ओढवणार नाही? नित्यनैमित्तिक कर्माचा अनुष्ठान केलं म्हणजे पाप लागून निचलोक प्राप्तीचा प्रसंग ओढवणार नाही. याचा अर्थ पुढे कशाचा अभाव झाला? पाप पुण्याच्या उत्पत्तीचा अभाव झाला. मग पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी, नरदेवाने हानी केलीत. मग पाप पुण्यच नाही तर काही नाही, पुढे जन्म नाही, असं झालं. पण म्हणले पुढे नाही, पण संचितातलं राहील ना कोण? पापाने पुण्य. निषिद्ध कर्मजन्य असणारं पाप आणि विविध काम्य कर्मजन्य असणारं पुण्य, याची संगती काय? तर म्हणले संचितातलं जे काम्य कर्म आहे ना, ते इच्छा अभावी करून लागत नाही. काय म्हणणं आहे त्यांचं? संचितातलं काम्य कर्माचं फल ही इच्छा अभावे करून लागत नाही. काम्य कर्म म्हणजे इच्छा ठेवून केलं का इच्छा न ठेवल्याच्या नंतर केलं? मग तुम्ही काय म्हणता इच्छा अभावे करून लागत नाही? आपल्याला वाटतं वदतो व्याघात दोष आहे इथेच, तर तसं मात्र नाही. करताना इच्छा होती, काम्य कर्म करताना इच्छा होते म्हणूनच त्याला काम्य कर्म म्हणतात ना. मग करताना इच्छा आहे, पण काम्य कर्म करून झालं आणि फल मिळायला बाकी आहे, अशा मधल्या काळात इच्छा मावळली, मधल्या काळात इच्छा राहिली नाही, म्हणून त्या काम्य कर्माचं फल लागत नाही. तुम्ही म्हणाला असं होऊ शकतं. हो, कसं होऊ शकतं? कल्पना करा, एखाद्या कंपनीमध्ये एखादी व्यक्ती जॉब करते, ड्युटी करते. कशा करता करते? फलाकरताच करते. पण मग ते कुठेतरी कीर्तन वगैरे ऐकलं आणि या धनाचा नदरी विश्वास जैशी तरुवरी छाया, याता याती न चुके मग हे भोगशील काया, या हरिभजने विन तुझे जन्म जाती वाया, या लागे वैकुंठ नाथाच्या तो चिंती पारे पाया, ओम नमो भगवते वासुदेवाया, असं ऐकलं. किंवा देह काळाचे धनकुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे? सांगा ते कवडी गेली नाही. आणखी कसं वचन? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. धनाने भूमो पशुवश्च गोष्टे, भारे अग्रद्वारे जनस्मशाने, देहश्चिताया परलोक मार्गे कर्मानो गोगच्छति जीव एक. असं ऐकलं म्हटले काय या धनाचं आहे? मग त्यापेक्षा हे नकोच. अगोदर इच्छा कशाने केली? धनप्राप्ती करता केली. पण महिना भरला, उद्या पेमेंट आहे, आजच्या रात्री कीर्तन ऐकलं आणि उत्तम साधक आहे, वैराग्य झालं ना. रखरखत वैराग्य, विवेकासहित वैराग्याचे फळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा, सर्वस्वाचा त्याग. यदहरेव विवर्जेत तदहरेव प्रवर्जेत. आणि तो गेला कंपनीत आणि त्या बॉसला सांगितलं मला काय नको, पेमेंट नको. देईल का तो बळच त्याला? नाही. तो म्हणलं नको, तो चांगली गोष्ट आहे आमच्या खिशात. म्हणजे अगोदर कामना ठेवून केलं, मध्यंतरी वैराग्य झालं, इच्छेचा अभाव झाला, काम्यकर्माचं फल प्राप्त झालं का? नाही होत. म्हणजे काम्यकर्माचं फल इच्छेच्या अभावाने प्राप्त होत नाही. तसं संचितातलं काम्यकर्म आहे, ते अगोदर कामना ठेवून केलं, फल भोगायची वेळ आली, पण आता हा काय झाला? मुमुक्षू झाला. मग याला काम्यकर्माचं फल वर लोकात जाण्याची इच्छा आहे का? तो म्हणतो वैकुंठा जाऊन काय बा करावी, उगीची बैसावी मौन रूप. तिथे जाऊन कशाला? वैकुंठ खोपट जो नाट झोपडी, नको आडी घालू आम्हा. तिथे जाऊन तिथे नाही, त्याचं वैकुंठ त्याला आवडत नाही. तो जर इथे येतो तर मग आम्ही तिथे कशाला जायचं? बरं, याला तिथेही जायचं नाही, इकडेही जायचं नाही आणि इथेही राहायचं नाही. काय पाहिजे? जन्मावर मोक्ष पाहिजे.
मग त्याची आता कामना आहे का? अगोदर संचितात असताना ते काम्यकर्म फल इच्छेने केलेलं आहे, पण आता इच्छेचा अभाव झाला म्हणून ते काम्यकर्म इच्छेच्या अभावाने त्याला प्राप्त होणार नाही, त्याला त्याचं फल प्राप्त होणार नाही. इच्छा अभावाने संचितातल्या काम्यकर्माची काय झाली? निवृत्ती झाली. बरं, असं घडलेलं पण आहे. आपले पुढच्या वर्षी आपल्याला ग्रंथ येणार कोणता? पंचदशी. त्या पंचदशीचे कर्ते कोण आहेत? विद्यारण्य स्वामी आणि भारती तीर्थ मुनी, गुरु आणि शिष्य दोघांनी मिळून तो ग्रंथ पूर्ण केलेला आहे. तर ते विद्यारण्य स्वामींना काही धनाची आवश्यकता होती. त्यांनी कितीतरी पुरुषचरण केले, म्हणजे लक्ष्मीचे कितीतरी व्रत केले. ते करता करता ते म्हातारे झाले म्हटले, आणि शेवटी त्यांची धनाची इच्छाच निवृत्त झाली. कारण का? ज्या वेळात पाहिजे होतं त्यावेळेला प्राप्त झालं नाही, आणि आता त्याची काही उपयोगिता नाही. इच्छाच निवृत्त झाली. पण आता हे शेवटचं व्रत हातात घेतलेलं एवढं पूर्ण करू आणि आपण आपलं हे सोडून देऊ असं म्हटलेत. ते शेवटचं व्रत पूर्ण केलं आणि लक्ष्मी माता आलेत. आल्याच्या नंतर रागवले नाही, अवदशी आता कशाला आलीस म्हटले. ज्या वेळेला मला अपेक्षा होती त्यावेळेला आली नाही, आता माझी इच्छा निवृत्त झाल्याच्या नंतर तू आली तशीच मागच्या पावली आता चालती हो. तिने सांगितलं तसे नाही, मी एका व्रतातच आले. म्हणले एका व्रतात आले, मग मी व्रत न करतात म्हातारा झालो का? व्रत करता करता माझं आयुष्य गेलं. तिने सांगितलं मागची जी व्रत होते ना ती प्रतिबंध निवृत्त करण्यातच गेले. तो का म्हणे नाड पाप टाके हे ताड, ते भूत प्रतिबंध होता तुम्हाला, त्या प्रतिबंध निवृत्तीत तुमची व्रत मागे गेली. म्हणजे कशावरनं? म्हणे मागे वळून पहा. म्हणतात मागे वळून पाहिलं तर 7 मोठाले पर्वत पेटले होते, आणि ती कशाची होती? पातकाची होती. म्हणजे तुमच्या पूर्वजन्माची. आणि ते पातकाचं क्षालन करण्यामध्ये, तो प्रतिबंध निवृत्त करण्यामध्येच मधली सगळी व्रत गेली. आणि त्याच्यानंतरचं ते सगळे पातक प्रतिबंध निवृत्त झाला. एक व्रत झालं, मी आता हजर झाली. म्हटले आता तू हजर झाली तरी मला तुझी अपेक्षा नाही. मग माता लक्ष्मी त्यांना बळीच आग्रह करेल का तुम्ही घ्याच म्हणून? बरं, दिलं तरी हे घेईल का? ते राका बंका वंकाचा प्रसंग आपल्याला माहिती आहे. नाही स्वीकारलं ना त्यांनी. म्हणजे इच्छा अभावे करून कोणत्या कर्माची निवृत्ती होते? संचितातल्या काम्य कर्माची निवृत्ती इच्छा अभावे करून होते. आणि संचितातलं राहिलं कोणतं आता? निषिद्ध कर्म. मग संचितातलं जे निषिद्ध कर्म आहे ते साधारण वा असाधारण प्रायश्चित्ताने त्याची निवृत्ती होते. संपलं, आता कर्म संपलं. मागचं शिल्लक आहे का? पुढचं आहे? पुढे होणार नाही आणि मागचं राहणार नाही. एकदा बोला ना, पुढचं निषिद्ध कर्म त्याचं जन्य पाप का होणार नाही? पुढील असणारं निषिद्ध कर्माच्या द्वारा पाप का होणार नाही? कारण हा मुमुक्षु आहे, तो निषिद्ध कर्म करणार नाही. आणि पुण्य काय होणार नाही? तो काम्य कर्म करणार नाही. बरं, पाप लागून नीचलोक प्राप्तीचा प्रसंग का ओढवणार नाही? तो नित्यनैमित्तिक कर्माचा त्याग करणार नाही. याचा अर्थ पुढे पाप पुण्य होणार नाही. पण मागचं आहे ना कुठलं? संचितातलं कोणकोणतं? काम्य आणि निषिद्ध. मग ते काम्य कर्माचं फल का लागणार नाही? इच्छा अभावामुळे लागणार नाही. आणि निषिद्ध कर्माचं फल का भोगावं लागणार नाही? हा, अजून एक आत्ता उत्तर दिलेलं बरोबर. साधारण असाधारण प्रायश्चित्त कर्म करतो तो, त्याने ते संचितातलं निषिद्ध कर्म संपेल. म्हणजे मागचंही पाप पुण्य राहिलं नाही, पुढचंही राहिलं नाही. आता भांडवलच नाही, म्हणजे कारणच नाही. मृत्तिकारूपी कारणच नसेल तर घटरूपी कार्य होणार नाही. तसं पाप पुण्यरूपी कारणच नसेल तर जन्मरूपी कार्य प्राप्त होणार नाही. आणि जन्माला न येणं म्हणजे जन्मावरूप मोक्ष. असं कशाने झाला? कर्मानेच मोक्ष झाला. असं कोण बोलतो? हा पूर्वपक्ष. ठीक ना. ही एक संगती अशा 5 लावलेल्या आहेत त्याने. 5 पैकी कोणती एक कल्पना घ्या, पण मोक्ष कशाने माना? कर्माने माना. त्यातली एक आपण पाहिली. ही एक जी आता आपण आशय पाहिला तेवढ्या फक्त पंक्ती 1च्या पूर्ण करू आणि बाकीच्या 4च्या उद्याच्याला पाहू. कुठपर्यंत? त्या संचितात काम्य आणि निषिद्ध या 2च कर्माचा भोग शिल्लक असणार. ठीक. कारण मागील मनुष्य जन्मात नित्यनैमित्तिक कर्म केले असेल तर त्यापासून पुण्य उत्पत्ती तर होत नाहीच. फक्त ते न केल्याने, बरोबर चाललं ना आपलं? फक्त ते न केल्याने जे पातक झाले असते ते ती केल्याने, ते म्हणजे कोण? नित्यनैमित्तिक कर्म केल्यामुळे झाले नाही. एवढेच त्याचे फल. त्याचे म्हणजे कोणाचे? सर्वांनी बोललं पाहिजे बरं का. नित्यनैमित्तिक कर्माचे फल. आता बाकी राहिलं काम्य आणि निषिद्ध. कुठलं? संचितातलं. हां, बाकी काम्य आणि निषिद्ध ही 2 कर्मे आहेत. कुठली? संचितातली. त्यात निषिद्ध कर्माच्या पापाचे फल व काम्य कर्माच्या पुण्याचे फल यांची निवृत्ती कशी होणार? हा काय आहे? प्रश्न आहे. पूर्वपक्ष म्हणाला असं जर तुम्ही विचाराल तर आम्ही त्याचं उत्तर तुम्हाला देतो. मग त्यात काम्य कर्माच्या फलाची इच्छा केली नाही म्हणजे त्याचे फल उत्तम भोगादी मिळणार नाही.
म्हणले कसं शक्य आहे, त्याकरता उदाहरण तो देतो. उदाहरण बघा, असे पहा की कोणी एक पुरुषाने द्रव्य प्राप्ती करता काही यत्न नाम प्रयत्न केला. कोणी केला? उदाहरण कोणाचं बघितलं आपण आता? विद्यारण्य स्वामींचं उदाहरण बघितलं. कोणाचं उदाहरण बघितलं आता? विद्यारण्य स्वामीचं. बघा, असे पहा की कोणी पुरुषाने हा ते बघितलं आपण व्यवहारात, ते पण उदाहरण बघितलं. बरोबर आहे ना? ते दोन्ही उदाहरण नाही, खरं आहे ना, ते पण उदाहरण बघितलं. तुम्ही ते मागचं ध्यानात ठेवत नाही, त्यांना हसता, हे तुमचं बरोबर नाही. त्यांनी बरोबर दोन्ही उत्तर ध्यानात ठेवलेत ना. मग जाऊ दे, जे असतील त्याचे दात दिसतील. असे पहा की कोणी एका पुरुषाने द्रव्य प्राप्ती करता काही यत्न केला. ते म्हणजे एका त्या कंपनीतलं उदाहरण बघितलं आणि दुसरा आपण विद्यारण्य स्वामींचा दाखला बघितला. बघा, असे पहा की कोणी एका पुरुषाने द्रव्य प्राप्ती करता काही यत्न केला, त्यानंतर आणि द्रव्य प्राप्तीच्या पूर्वी. त्यानंतर म्हणजे यत्न करून झाल्याच्या नंतर आणि द्रव्य प्राप्तीच्या पूर्वी अशा मधल्या काळामध्ये काय झाले? इच्छेचाच अभाव झाला. मला काय नको? द्रव्य नको. म्हणजे त्यानंतर म्हणजे यत्न करून झाल्याच्या नंतर आणि द्रव्य प्राप्तीच्या पूर्वी द्रव्याची इच्छाच निवृत्त झाली. तर इच्छा अभावे करूनच त्यास द्रव्य प्राप्त होत नाही. इच्छेचा अभाव झाला का त्याला द्रव्य प्राप्त होत नाही. उलट प्रयत्न करून सुद्धा लोक द्रव्य देत नाही, आहे ना. म्हणजे कितीतरी विमानाने केल्याच्या नंतर सुद्धा लवकर द्रव्य द्यायला तयार होत नाही. तर इच्छेचाच अभाव झाल्याच्या नंतर कोण कशाला आग्रह करून द्यायला लागेल? कोणी द्रव्य आग्रह करून देणार नाही. द्रव्याची इच्छा निवृत्त झाली, मग इच्छा अभावे करूनच त्यास द्रव्य प्राप्त होत नाही. हा झाला दृष्टांत. आता सिद्धांत. हे कोणत्या कर्माच्या संगती करता हे बोलणं चाललं? संचितातल्या काम्य कर्माच्या संगती करिता. त्याप्रमाणे जन्मांतरीच्या उत्तम भोग प्राप्तीच्या इच्छेने कर्म केले, हे खरं आहे. त्याला वाटत होतं की बाबा हे सामान्य भोग भोगण्यापेक्षा स्वर्गातले दिव्य भोग भोगू. त्रैविद्या माम सोम पापोत पापा, आहे ना. यज्ञरिष्ट्वा स्वर्गतिम प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक अश्नंती दिव्यानि दिव्य देव भोगान. अरे हे काय अमृततुल्य कशाला प्यायचं? साक्षात अमृत पेऊ, आहे ना. ह्या सामान्य सरोडवर कशाला गाडी धावायची? त्या चिंतामणीच्या सडका तिथे आपण गाडी पळवू. आणि हे पेट्रोल टाकण्याचं काम नाही, CNG भरण्याचं काम नाही, आहे ना. डायरेक्ट पुष्पक विमानामध्ये बसून आपण प्रवास करू. हे लेचे पेचे भोग भोगायचेच नाही. याच्याकरता त्याने म्हणती संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्माचे के मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. यज्ञाधिक कर्म केलं पण कर्म करूनही झालं आणि स्वर्ग कधी प्राप्त होतो? याच द्यात नाही, देहपाताच्या नंतर. मग यज्ञाधिक कर्म करून झालं, देह पडला नाही, तोपर्यंत स्वर्गाला अजून गेला नाही. म्हणजे कर्म करून झालं आणि देहपात होऊन स्वर्ग प्राप्त होण्याच्या अगोदर मध्यंतरीच यांनी कीर्तन ऐकलं एखाद्या विरक्त महात्म्याचं आणि त्याला वैराग्य झालं. आणि तो म्हणायला लागला काय ते स्वर्गाला बघताय पुण्याची पावटी सरे, सवीची इंद्रपणाची उटी उतरीने येऊ लागती माघारे मृत्यू लोका ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतम कामका. काय तिथे गेल्याच्या नंतर पुण्यरूपी पुंजी आहे, खिसा गरम आहे, पुण्यरूपी पायका आहे, तोपर्यंत आहे. नाही तर मग वेशाभोगी कवडावेचे दारेचे पुणे येते त्याचे लाजिरवाणी दीक्षिताचे काय सांगू. नकोच रे बाबा, तिथे जायलाच नको. काय झाला? इच्छाभाव. काय झाला त्याला? इच्छाभाव झाला. बघा, मग त्याप्रमाणे जन्मांतरीचे उत्तम भोग प्राप्तीच्या इच्छेने कर्म केले, पण आता त्या फलभोगाची इच्छा नाहीशी झाली, तर त्यास फल प्राप्त होणार काय? होणार नाही. म्हणजे इच्छा अभावे करून काम्य कर्माचं फल मिळत नाही. कुठल्या? संचितातल्या. बरं, असं काय आम्हीच म्हणतो का? पूर्वपक्ष बोलतो असं आम्हीच म्हणत नाही, असं नाही. मग असे आम्हीच म्हणतो असे नाही, तर वेदांत मतातही असेच मानलेले आहे. वेदांत मतात सुद्धा काय म्हणतात? संचित दग्ध झालं, क्रियमान असंगत्व बोधामुळे लागत नाही. तुम्ही असंगत्व बोधामुळे लागत नाही म्हणता आणि आम्ही काय म्हणतो? इच्छा अभावामुळे लागत नाही. एवढाच फरक आहे. पण तुम्ही मानता, आम्ही मानतो, थोडा काहीतरी फरक आहे. पण ते असंगत्व बोधामुळे जसं तुम्हाला क्रियमान कर्माचं फल लागत नाही, तसं आमच्या मतामध्ये संचितातलं काम्य कर्माचं फल इच्छा अभावामुळे लागत नाही. एवढाच आमच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे. या रीतीने संचितातील काम्य कर्माच्या फलाचा इच्छेच्या अभावाने काय झाला? नाश झाला. आता राहिलं कोण? संचितातलं फक्त निषिद्ध कर्म. तेवढं एकदा संगती लागली का झालाच मुक्त. कशाने? कर्माने. मग चौथ्याचे ठाई. आपल्याला 2 वर्ष सुटका नाही. पूर्व पक्षाला आहे. बघा, आता फक्त संचितातील अज्ञात निषिद्ध कर्माचा नाश होणे आहे.
आणि तो नाश कशाने होतो? साधारण प्रायश्चित्ताने. साधारण प्रायश्चित्त म्हणजे काय ते सांगतात. साधारण प्रायश्चित्त म्हणजे ईश्वर नामोच्चारण अथवा गंगा स्नान. त्यात सुलभ कोणतं? ईश्वर नामोच्चारण. आणि गंगा स्नान सुचिते सुची गंगा होय आणि पाप तापही जाय परी तेथे आहे बुडणे एक. आणि तिथे बुडी मारणं म्हणजे काही सोपं नाही. ते गंगेचं पाणी आपल्या इंद्राणीपेक्षा भयंकर बर्फासारखं असतं, भयंकर गार. म्हणजे ते हात टाकून जर 5 मिनटं काढला नाही तर तो बोध होऊन बर्फासारखा तो गोठूनच येतो, इतकं आहे. आणि मग ते करणं कठीण आहे. पण त्यापेक्षा गोदडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन सुद्धा रामकृष्णारी 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 म्हणू शकतो ना. म्हणून ते कसं आहे, सुलभ आहे. कशापेक्षा? गंगा स्नानापेक्षा. कोणतं प्रायश्चित्त? दोन्ही साधारण प्रायश्चित्त आहे, पण गंगा स्नानापेक्षा ईश्वर नामोच्चारण हे सुलभ आहे. बघा तेच म्हणतात ईश्वर नामोच्चारण अथवा गंगा स्नान हे आहे. आणि गंगा स्नानापेक्षा ईश्वर नामोच्चारण हे सर्वांस कसं आहे? सुलभ आहे. आंघोळीला लगे तोंड धुवावे. याचा अर्थ आंघोळ करूच नाही, तोंड धुवूच नाही असा त्याचा अर्थ नाही. पण आपण आहे की नाही, पण स्नान न करताही आणि काय तोंड न धुता सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो. तसं इतर जर एखादं कर्म असेल, काम्यकर्म वगैरे असेल तर त्यामध्ये तशी सुटका मात्र नाही आहे. गंगा स्नान व ईश्वर नामोच्चारण ही केवळ प्रायश्चित्त रूपच नाहीत. कशी आहे? काम्यरूप आहे. पण कोणाला काम्यरूप? मग आता सकाम आहे ना, ज्याला इच्छा आहे. सकाम पुरुषाला ती काम्य स्वरूप आहे आणि निष्काम पुरुषाला ती प्रायश्चित्त स्वरूप आहे. आणि कशी प्रायश्चित्त स्वरूप आहे? साधारण प्रायश्चित्त स्वरूप आहे. ठीक ना. आणि नित्यकर्मामध्ये सुद्धा मोडलं जातं. गंगा स्नान ईश्वर नामोच्चारण आपण करतो ना, म्हणजे नित्यच आपण गंगेचं स्नान करतो, नित्यच नामस्मरण करतो. म्हणजे ते आपले माऊली करतात. आपण नलो राजा देवभाऊ आहे ना. ते कारण आता इंद्राणीचं स्नान करायचं म्हणलं तर ते तसं राहिलंच नाही पाणी ते पावित्र्य. आता ते कोणीतरी लक्ष घातलं पाहिजे. आपण जास्त बोलायला जाऊ तर ते आपल्याच गळ्यात यायचं. पण खरं आहे, सगळं अवघड आहे. ते उत्तरेत जर आपण गेलं ना, इतकी स्वच्छता पाळली जाते. आम्ही ते स्वामीजीकडे राहायचो आणि त्यांचे कपडे धुवायला, आपला दसरा आला ना, ते कपडे धुवायला गेलो. आम्हाला आपल्या इकडल्या पद्धतीने आम्ही ते काय गोधड्या बिदड्या काढल्या आणि ते रगी वगैरे चादरी घेऊन ते गंगेमध्ये दोन आपटायला लागलो. ते वरून पळतच आले. अबे ओ मूर्खो क्या कर रहे हो बोले. तुम्हाला जरी बघितलं म्हटले तर मला सगळं हे गबाळ उचलून जावं लागेल, मला कोणीच ठेवणार नाही ते. हो म्हटलं धुवायला धुतो. म्हटले ऐसा नाही चलता इधर, हो महाराष्ट्र में चलता होगा, या ऐसा नाही चालतं. म्हणजे तिथे अगदी साधे आपण अंडरवेअर सुद्धा पाण्यात तिथे पिळायला लागल्याच्या नंतर सुद्धा त्याला एखाद्याने पाहिलं तर ते कानाखाली लावतील, इतकी ते पाळतात. आपल्या इकडे मात्र गाड्या त्याच्यात नेऊन धुतात. मीच धुतली मागे. ते काय आपल्याकडे काही सोयीसुतकच नाही त्याचं. पण तसं होतं कामा नाही. पण काय करणार, काहीच नाही करणार. पुढे चला. गंगा स्नान व ईश्वर नामोच्चारण ही केवळ प्रायश्चित्त रूपच नाही तर कशी आहे? काम्यरूपही आहे. इथे बघा आता, कारण गंगा स्नान व ईश्वर नामोच्चारणाने उत्तम लोकाची प्राप्ती होत असल्याचे शास्त्राने सांगितलेले आहे. म्हणून कशी आहे? काम्यरूपही आहे. तथापि उत्तम लोक प्राप्तीची इच्छा नसल्यामुळे मुमुक्षूस केवळ प्रायश्चित्त रूपच आहे. मुमुक्षूला पाहिलं तर ती केवळ प्रायश्चित्त आहे आणि सकाम पुरुषाला पाहिलं तर ती कामना स्वरूप आहे. आणि जर कामना ठेवून केलं तर मग ती काय म्हणायचं आपल्याला, काम्यरूपच आहे. आणि कामना न ठेवता केली तर ती प्रायश्चित्त स्वरूप आहे. म्हणजे संचितातील अज्ञात पातकाच्या निवृत्ती करता जर केली तर ती प्रायश्चित्त स्वरूप आहे. आणि कामना न ठेवता नित्य ईश्वरार्पण बुद्धीने केली तर चित्तशुद्धी करता सुद्धा ती उपयोगाची आहेत. म्हणून म्हणतात उत्तम लोक प्राप्तीची इच्छा नसल्यामुळे मुमुक्षुस मात्र केवळ प्रायश्चित्त रूपच आहेत. सकामाला काम्यरूप आहे व आणि प्रायश्चित्त रूपही आहेत. परंतु उत्तम लोक प्राप्तीची इच्छा नसणारा जो निष्काम पुरुष कोण येते? पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा, तोच निष्काम पुरुष या ठिकाणी आहे. मग त्याला मोक्षाची कामना नाही का? मग त्याला निष्काम कसं काय म्हणायचं? हा, त्याच्या कामनेला कामना म्हणू नये. मग त्याच्या कामनेला कामना का म्हणू नये? बरोबर उत्तर, बरोबर तुम्ही बोलल्या बरोबर. त्याच्या कामनेला कामना का म्हणू नये? तू म्हणतो ना काही मी उद्धार पावेन, पुसावेशी याची वाटे म्हणत नाही का? मग त्याला इच्छा नाही कसं म्हणता तुम्ही?
हा छान. पण ते बाबा म्हणत असतात आपण उत्तर दिलं पण होतं मागे, जसं शिक्षकाच्या बोलण्याला बोलणं म्हणू नये, आहे की नाही. कारण शिक्षकाचं बोलणं काय करतं, सर्व वर्गाचं बोलणं करून त्यांचंही बंद होतं. तसं मुमुक्षूची कामना काय करते, ऐक पारत्रिक सगळ्या कामना निवृत्त करून ती स्वतःही निवृत्त होते, म्हणून त्याच्या कामण्याला कामना म्हणू नये. म्हणून तो कसा येते, निष्काम आहे. निष्काम आहे कोण, पुण्यपुरुष. आणि असा पुण्यवान पुरुष कोण आहे, मुमुक्षूच आहे. कारण सत्कर्म परिपाकात एक असं पंचदशीमध्ये म्हटलेलं आहे. आणि आपला पुण्याचा परिपाक झाल्याशिवाय मुक्तीची इच्छाच अंतःकरणामध्ये होत नाही, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, पुण्यवान पुरुष. असा पुण्यपुरुष त्यास केवळ प्रायश्चित्त रूपच आहेत. हे साधारण प्रायश्चित्त संचितातील सर्व अज्ञात पातकाचा काय करते, नाश करते. असाधारण प्रायश्चित्त म्हणजे अमुक एक पातक असल्या आपल्या हातून झाले आहे अशा ज्ञात पातकाचाच नाश करते. साधारण प्रायश्चित्त ईश्वर नाम उच्चारण गंगा स्नान हे अज्ञात पातकाची निवृत्ती करते, आणि असाधारण प्रायश्चित्त हे ज्ञात पातकाची निवृत्ती करते. जसं संन्यासाला कळालं मी द्रव्य ग्रहण करू नये, पण केलं गेलं तर त्याने काय करावं, असाधारण प्रायश्चित्त घ्यावं. त्याने हरिहरी म्हणून चालणार नाही. म्हणजे ते काय प्रायश्चित्त होणार नाही असं नाही, पण त्यांनी ज्ञात पातक आहे ना, ते प्रमादाने घडलेलं आहे. मग त्याने काय करावं, द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवसाचा उपवास करावा. आता हे इथपर्यंत एवढं वाचतं एक पंक्ती, मग थांबवा आपण. असाधारण प्रायश्चित्त अमुक एक पातक आपल्या हातून झाले आहे अशा ज्ञात पातकाचाच नाश करते. आता मागे संचित व प्रारब्ध कर्माचे वर्णन केले, म्हणजे इथपर्यंत कशाचं वर्णन झालं, आता संचित कर्म कळालं, साठवलेलं आहे. भोगाला आलं ते प्रारब्ध आहे, पण जीवकृत कर्म 2च नव्हते, किती होती, 3 होते. एक राहिलं त्यातलं क्रियमान. मग क्रियमान कर्माची संगती लावून आणखी कर्माने मोक्ष सांगणारी जी एक संगती आता आपण पाहिली, त्याने पुढचं काम्य निषिद्ध करू नये, नित्यनिमित्त कर्म करावं. संचितातलं काम्य कर्म इच्छेच्या अभावाने निवृत्त होतं, आणि संचितातलं जे निषिद्ध कर्म आहे ते साधारण प्रायश्चित्ताने निवृत्त होतं. अशा पद्धतीने कर्माचा काय झाला, मागच्या आणि पुढच्या कर्माचा अभाव झाला, पाप पुण्याचा अभाव झाला, म्हणून त्याला जन्मावर मोक्ष प्राप्त होईल. अशी एक संगती आहे. त्यात अजून 4 संगती सांगणार आहे, आणि त्या सांगत असताना त्यामध्ये अगोदर क्रियामान कर्माचा थोडासा विचार आहे, तर तो विचार आपण उद्याच्याला पूर्व पक्षाचा पूर्ण पाहू. पुंडलिक अवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.